नाही, आमची मागणी ही सर्वसामान्य जनतेची आणि महाराष्ट्रातली हिताची मागणी आमची आहे। आज अदानीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे क्षेत्र आहेत ते काबीज करण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे। प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि सर्वांची ज्या महाराष्ट्रातील लोकांची लूट होणार आहे। आपण निवडणुकीत आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची जी पूर्वी पद्धत आहे त्याच पद्धतीने दिला आवळा ह्या शासनाला त्यांच्या माध्यमातून अनेक कोट्यावधी रुपये निधी त्यांनी गोळा केलेला आहे आणि तो निधी आता कसा आपल्याला मिळवायचा तर सर्वसामान्य 12-13 कोटी जी महाराष्ट्राची जनता आहे त्याच्या माध्यमातून मिळवण्याचं हे प्रयत्न त्यांचं चालू आहे। त्याला आमचा विरोध आहे आणि भीक नको कुत्रावर अशी म्हणण्याची वेळ भविष्यात महाराष्ट्राला सगळ्या येणार आहे। भीक नको कुत्रावर अहो हे परवडणारं नाही आहे गणित, हे अजिबात परवडणारं नाही आहे। ही लूट आहे या माध्यमातून आणि कशाला पाहिजे सक्ती तुमची लोकांना, कशाला पाहिजे सक्ती? आज चाललंय ते व्यवस्थित चाललेलं आमचं, मोडायचं आणि परत त्यांना मिळवून द्यायचं। आज प्रत्येक महापालिकेबरोबर मी महापालिकेबरोबर ग्रामीण भागातील ग्रामसभा ग्रामपंचायत मी विनंती करतो, आव्हान करतोय। आज आमच्या निवेदन आलेले आहेत गिरणी कांडपवाल्यांची, आम्हाला हे नको आहे। अनेक ग्रामसभेने ग्रामपंचायती सभा ठराव केले, आम्हाला नको आहे। मग सक्ती का करताय तुम्ही? ही हुकुमशाहीची आम्हाला गरज नाही आहे। लोकांना ऐच्छिक आहे ते, लोकांना नको असेल तर तुम्ही जबाबदारी करू नका। 12,000 रुपये मीटरला घेणार आणि जी लोक 4,000 काम इथं वर्षानं 22 वर्ष काम 4,000 लोक करतायत। महाराष्ट्राचा हिशोब केला तर 25,000 लोक आहेत, त्यांची कुटुंबाचा हिशोब केला 1 लाख लोक बेरोजगार आहे। त्याच्या पोटापाण्याचं काय तुम्ही विचार करणार आहे की नाही आहे का? फक्त अदानी आणि या शासनाचा विचार तुम्ही करणार आहे? केंद्र शासनाचा विचार करणार आहे? नाही, हे चालणार नाही। हे कुठल्या मध्ये ही पद्धत तुम्ही रद्द करा, या मागण्या आम्ही इथं आलेलो आहोत। आता भविष्यामध्ये तुम्ही सक्ती करू नका। ग्रामपंचायत सरपंचांना विनंती करतो, शानं व्हा, जागं व्हा तुम्ही आणि कोणत्याही ग्रामसभेत ठराव करा की नाही आम्हाला मीटर नको आहेत आणि हे मीटर 26 तारखेला तुम्ही ग्रामसभा बोलवताय त्यावेळी जाहीर करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरपंचांनी केलं पाहिजे की नको आम्हाला मीटर, असे ठराव करा आणि या मुर्दाट शासनाला पाठवा। तरच थांबतील, नाही तर तुमचे भविष्यामध्ये पाकिट काप खिसे कापाचं काम ह्या अदानीच्या माध्यमातून ह्या शासनाच्या माध्यमातून होईल याची तुम्ही खात्री बाळगा। कंदील मोर्चा काढलेला आहे, काय इशारा नाही, भविष्यामध्ये आपण कंदील लावायचो। आता लोक मग मी म्हणालो की भीक नको कुत्रावर, आम्हाला तुमची लाईट नको, आता आम्हाला कंदील लावायची वेळ येणार आहे। अशीच पद्धत भविष्यात येणार आहे, कारण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने कोट्यावधी रुपये ह्या लोकांनी निधीच्या माध्यमातून घेतलेले आहेत ते पैसे द्यायचे कसे? तर आमच्या माध्यमातून आमची खिचे कापून द्यायची पद्धत आहे, त्याला आम्हाला विरोध आहे। नाही, तुम्ही सक्ती करू नका। जर सक्ती कराल तर बाकी तिथले आमचे शिवसैनिक त्या शाखेची लोक आम्ही दांडकं घेऊन उभा राहतील। हो, इलाज नाही का? आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल। कायदा हातात घ्यायला शिवसेना लावू नका। भविष्यामध्ये कुठेही असल्या परिस्थितीमध्ये दादागिरी झाली, कायदा हातात घ्यायची वेळ आली तर शिवसैनिक घेतील हे मला खात्री आहे। ज्यांना खेळात ते घेऊन देत, ऐच्छिक करू देत, सक्ती करू नका। सक्ती जिथं होईल तिथं आमची लोक दांडकं हातात घेतील।